100% होत आहे असा आपले हे नळदाची देवापाशी. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गुजरातमधील एका अशा ठिकाणी जिथं भक्तांची श्रद्धा आणि विश्वास आजही तितकाच मजबूत आहे. तर हो मित्रांनो, आज आपण चाललोय नवसाला पावणारा देव म्हणजेच मोठा देव या ठिकाणी. तर मग चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट तिथं जाऊयात आणि तिथला नेमका इतिहास काय आहे ते आपण तिथंच जाऊन पाहूयात. डांग जिल्हा गुजरात राज्यातील एक अतिशय शांत व हिरवळीने नटलेला भाग. चारही बाजूंनी घनदाट जंगल, डोंगर रांगा आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य. पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर जणू महादेवांच्या जटासारखा हिरवा आणि पवित्र दिसतो. नाळदा गावाजवळ वसलेलं हे ठिकाण नाशिकपासून साधारण 150 ते गुजरात सीमेवर असलेल्या सापुतारापासून फक्त 40 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत मोठा देव या पवित्र ठिकाणी आणि आज आपल्या सोबत आहे आपला भाऊ सागर. आणि समोरच तुम्हाला मोठा देवाच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता दिसेल. त्या रस्त्याने आपण थेट पुढे जाणार आहोत. त्यापूर्वी आपण तिथं मस्तपैकी नारळ वगैरे घेऊन घेऊ आणि डायरेक्ट जाऊ मंदिराकडे. मोठादेव मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि अतिशय प्रसन्न वातावरणाचा आहे. आजूबाजूला ती उंच झाडे, पक्ष्यांचा आवाज आणि येणारी ती शुद्ध हवा. इथं आल्यानंतर मन आपोआपच शांत होतो. जणू शहराचा गोंगाट इथंच येऊन थांबतो. तर मित्रांनो, आता सध्या आपण उभे आहोत मोठ्या देवाच्या मंदिराच्या थेट पायथ्याशी आणि तुम्हाला माझ्या मागच्या बाजूस एक प्राचीन गुफा पाहायला भेटतच असेल. त्या गुहेमागील जुना इतिहास इथल्या स्थानिक लोकांच्या मते खूपच रंजक आहे. सांगितलं जातं की मोठा देव या ठिकाणावर येण्यापूर्वी सर्वप्रथम याच गुहेत राहत होते आणि याच गुहेतून त्यांनी सर्वप्रथम या स्थानाचं पाहणीकरण केलं आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला मंदिरात जाऊन तिथं ते विराजमान झाले. मोठा देवाची ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंड सुरू आहे. लिखित इतिहास जरी कमी असला तरी लोककथा आणि आदिवासी परंपरा आजही इथं ही श्रद्धा जपून ठेवतात. डांग परिसर आदिवासी संस्कृतीचं एक पवित्र केंद्र आणि मोठा देव फक्त मंदिर नाही तर तो आहे विश्वास, आस्था आणि निस्सीम श्रद्धेचं जिवंत रूप. लोक या ठिकाणी मोठा देवाचं दर्शन करण्यासाठी खूप दूरवरून येतात आणि इथं ते मोठा देवाला नवस देखील करतात. काही काळानंतर ते नवस पूर्ण झालं की तेच लोक पुन्हा इथं येऊन खूपच श्रद्धेने ते नवस इथं येऊन फेडतात. आता सध्या आपण आहोत मोठ्या देवाच्या मंदिराजवळ आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी लोक खूप दूरवरून येतात आणि इथं या देवाला नवस करतात.
आणि तेच नवस काही काळानंतर पूर्ण झाल्यावर तेच लोक खूप श्रद्धेने तो नवस फेडतात. म्हणूनच या देवाला नवसाला पावणारा देव असं देखील म्हटलं जातं. तर मित्रांनो, मोठ्या देवाचं दर्शन केल्यानंतर मोठ्या देवाच्या शेजारी तुम्हाला एक पायवाट जाताना दिसेल. त्या पायवाटाने सरळ वरच्या साईडला गेल्यावर तिथं एक महादेवाची खूपच प्राचीन अशी आपल्याला शिवपिंड पाहायला भेटते. तर मग चला आता आपण तिथं जाऊयात आणि पाहूयात नेमकं काय आहे तिथं. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर का असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.